पण आता सर तुम्ही सांगताय की व्यावसायिकाने सुद्धा त्याच्या नफ्यातून आलेली जी रक्कम आहे, म्हणजे खर्च वाचा जाता तो त्याच्याकडे नफा शिल्लक असतोय, तो त्याने गुंतवणुकीसाठी वापरला पाहिजे. परंतु असं म्हटलं जातं, जनरली आपण व्यावसायिक टर्म सगळ्या ठिकाणी ऐकतो, की व्यवसायातला नफा हा व्यवसायामध्येच गुंतवला, म्हणजे व्यवसायासाठी वाचून कॅपिटलसाठी किंवा बाकी गोष्टींसाठी वापरला तर व्यवसाय मोठा होतो. पण तुम्ही सांगतायत की व्यवसायामधला जो नफा आहे तो आपण गुंतवणुकीसाठी वापरला पाहिजे. म्हणजे या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या पाहिजे? मुळात अगदी छान प्रश्न आहे. आपल्याकडे जो इन्व्हेस्टर आहे, जो जो उद्योजक आहे, उद्योजकाचा मूळ प्रॉब्लेम काय आहे ना, की त्याचा व्यवसाय मोठा होतोय, उद्योजक मोठाच होत नाही. पर्सनल एसेट्सचे पर्सनल एसेट उद्योजक ॲज अ उद्योजक मोठा नाही होते. त्याच्याकडे तर तुम्ही डे एंडला विचारला ना की तेरा क्या आहे, तर त्याच्याकडे उत्तर नसतं. बरोबर. तो म्हणतो की जे इथे व्यवसायात आहे, म्हणजे त्याने हा प्लॉट घेतला तर इथे मला नवीन प्लॅन टाकायचं, हे केलं ते नवीन करायचं ते. पण व्यवसायात जर एखादी अडचण आली तर गंमत अशी की त्याच्याकडे बॅकअप फंडसुद्धा नाही. सो इन्व्हेस्टमेंट जर का तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट कोणती, का आपला व्यवसाय. याबद्दल दुमत नाही. पण हे करत असताना तुमच्या कुटुंबाच्या सेफ्टीचं काय? जर करोनासारखी परिस्थिती आली, कुठला नवीन पॅन्डेमिक आला, तर ह्या पिरियडमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये जर आपला व्यवसाय डबघाईला येतोय, काही अडचणीत येतोय, तर त्यावेळेला तुमच्याकडे बॅकअप असणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी थांबायचं आहे, बरोबर. मग ते थांबताना पहिले तर कधी थांबायचं हे माहिती असायला हवं. आणि ते थांबताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागणार आहे, आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिक्विड मनी, म्हणजे त्यावेळेला तुम्ही वापरू शकता असा पैसा. कारण मोस्ट ऑफ जे उद्योजक आहे यांचे सगळे पैसे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टेड आहे. तर त्यावेळेला त्यांची गरज 1,00,000 रुपयाची आणि त्यांची प्रॉपर्टी आहे 2 करोड रुपयाची. तो विकूच शकत नाही आहे ना ती प्रॉपर्टी, कारण त्याची गरज खूप छोटी. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग ही त्याने त्यावेळेला पण केली पाहिजे. आता याचं एक प्रपोर्शन आहे की त्या व्यक्तीकडे जर का तो व्यवसायातनं जे उत्पन्न येतं आहे, तर 50,000 शिल्लक राहता येत ना, तर मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे त्याने पूर्ण 50,000 लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट नाही करायचे. त्यातला 15,000 20,000 अशी एक ठराविक रक्कम त्याने लॉंग टर्मसाठी बॅकअपला टाकावी पर्सनल फायनान्समध्ये, आणि उरलेले 30,000 रुपये जे त्याला भविष्यासाठी लागणार आहे, जसं की बिझनेस एक्सपान्शन आहे किंवा एमर्जन्सी फंड आहे, वर्किंग कॅपिटल आहे, ह्या गोष्टींमध्ये बकेटिंग करून तिकडे वापरलं गेलं पाहिजे. मग तो बॅलन्स होतो. बरोबर. म्हणजे तुमच्या बोलण्यावर मला एक गोष्ट लक्षात येते की व्यावसायिकाने व्यवसायामध्ये रक्कम त्याच्या त्याची गुंतवली पाहिजे, त्याने तो व्यवसाय वाढेल, पण सोबतच त्या व्यवसायाची मध्ये जे पण नफा येतं त्यातून गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात ते अडीअडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले किंवा फ्युचर एक्सपान्शन्स आले तर त्यावेळेस तो पैसा आपल्या कामात येईल. आणि बऱ्याच जणांचं होतं की असं की काही आर्थिक अडचणीमुळे व्यवसाय बंद पडतात, ह्या गोष्टी होणार आहे. जे तिथे आपला व्यवसाय हा जे अडचण प्रूफ म्हणेल की आपण असं म्हणूया की तो सेक्युअर्ड असेल त्या गोष्टीपासून.